ऑलमोस्ट स्टुडंट्स घराबाहेर पडतात ते आफ्टर 10 नाही तर आफ्टर 12. बट मी घराबाहेर पडले होते आफ्टर 5th स्टँडर्ड. जेव्हा मी 6वीला पहिल्यांदा हॉस्टेलला गेले तेव्हा अचानकच घर सोडल्यामुळे तिथे मला बिलकुल करमत नसायचं. ना आम्हाला घरच्यांशी कॉलवर बोलता यायचं, ना भेटता यायचं आणि नाही कधी कॅम्पसच्या बाहेर जाता यायचं. कितीही कोणी चांगलं जेवण दिलं ते घरचंच जेवण असायचं. हॉस्टेलचं जेवण मला बिलकुल खावंसं वाटत नव्हतं. पण आमच्या स्कूलमध्ये फक्त आम्ही हॉस्टेलच्याच नसायचो तर डे गर्ल्स पण असायच्या. तर तेव्हा 6th-7thला माझ्या क्लासमध्ये होती जुई कुलकर्णी. का काय माहीत पण आमचं बॉन्डिंग तेव्हा छान झालेलं. सहसा हॉस्टेलच्या मुली फक्त हॉस्टेलच्या मुलींसोबत राहायच्या आणि डे गर्ल्स फक्त डे गर्ल्ससोबतच. पण तरीही आमच्यात छान फ्रेंडशिप झालेली. ती तेव्हा स्कूलमध्ये माझ्यासाठी टिफिन पण घेऊन यायची. मला पुरणपोळी खूप आवडते, सो जेव्हा काही सण असायचा तेव्हा ती पुरणपोळी पण माझ्यासाठी घेऊन यायची. जशी स्कूल सोडली आहे तशी आमची भेटच झालेली नव्हती. इंस्टाग्राममुळे आम्ही कनेक्ट झालो. खूप दिवसापासून भेटायचं होतं आणि आज तो दिवस आला. संगमनेरला जाताना लोणी लागत होतं, मग त्यामुळे खूप घाई असतानाही तिच्या घरी थोड्या वेळ जाऊन आले. घरी चहा घेतला, गप्पा मारल्या आणि तिने सोबत दिलेला ढोकळा गाडीमध्ये खाल्ला. संगमनेरचं काम झालं आणि जळगावला जायला निघाले. तर वाटेत सिल्लोड लागलं. राजेश्वरी पण बऱ्याच जणांना माहीत आहे आणि ज्यांना नाही माहीत त्यांच्यासाठी सांगते. ही पण माझी 6th, 7th, 11th आणि 12thची रूममेट आहे. ती पाथरीला असते. मग तीही नेमकं आजच घरी जात होती, सो सिल्लोडमध्ये होती. मग तिला पण भेटले आणि तिला भेटल्यावर मी रडत का होते ह्याचं इंस्टाग्रामवर मी काही वेगळंच रिझन सांगितलेलं. पण त्यामागे खरं रिझन होतं की पप्पा मला ओरडले होते. तर ही पोरगी आम्हाला सिल्लोडमध्ये भेटली, त्यामुळे आम्हाला तिथंच जेवण करावं लागलं आणि तिथं काही खास असे हॉटेल्स नव्हते. पण एक हॉटेल भेटलं, तिथेच आम्ही जेवण केलं. त्यानंतर ती घरी गेली आणि आम्ही जळगावला आलो. माझ्या फेसवरून तुम्ही बघू शकता मी किती थकले आहे, कारण सकाळी 4 वाजल्यापासून आम्ही प्रवास करत होतो. जळगावला मी अचानक का आले ह्याचं रिझन मी लाँग ब्लॉगमध्ये सांगितलेलंच आहे. जळगावमधलं काम झालं आणि परत घरी जाताना रूट वेगळा होता, पण मला संभाजीनगरमध्ये जायचं होतं म्हणून मुद्दाम मी 15 किलोमीटरचं डिस्टन्स वाढत असूनसुद्धा वेगळ्या रूटने पप्पाला चला म्हणलं. लगेच पप्पांनी काही ऐकलं नसतं म्हणून रिझन सांगितलं की तिकडनं रस्ता खराब आहे. मी माझ्या गावात जन्म घेतल्यापासून राहते, पण माझ्या सगळ्यात जास्त आठवणी आणि बेस्ट आठवणी ह्या संभाजीनगरमध्ये आहेत. कारण 11th आणि 12thला मी तिथेच होते आणि 2 वर्ष झाली मी तिथे गेले पण नव्हते. मी क्रांती चौकजवळच राहत होते, सो तिथल्या एका हॉटेलमध्ये आम्ही जेवण केलं आणि मी क्रांती चौकात जाऊन आले. आजच्या दिवसाचा फुल व्लॉग मी अपलोड केलेलाच आहे, सो तोही लवकर जाऊन बघा आणि थँक्स फॉर वॉचिंग. ओके, बाय.